आणि आम्ही घरी नसल्यामुळं काय झालं, आमच्या भाऊजीनं झोपलं होतं बरं का. त्यांनी झोपीत असो किंवा कसं असो, म्हणजे त्यांना समजलं नसो कसं पण असो, पण कोंबड्याच्या जागी त्यांनी कोंबडी मसोबाला म्हणजे कापायला कापून पण आणली त्यांनी बघा. तर मग नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत म्हणजे तुम्हाला नमस्कार तुम्हा सर्वांना. तर माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एक लय मस्त गोष्ट सांगणार आहे. गोष्ट म्हणजे रिअलमधली खरोखरच म्हणजे जे काय झालं ते तुम्हाला सांगते. आषाढ महिन्यामध्ये म्हणजे आम्ही 3 वर्षातनं किंवा वर्षातनं मसोबाला कोंबडा कापतो. गोष्ट सांगायला जसं काय गोष्ट ऐकायला असल्यासारखं कान देऊन ऐकायला बसले ती माहीत असून, आणि 3 वर्षातनं किंवा वर्षातनं कापतो असं कोंबडा. आमच्या रानामध्ये मसोबाचं ठाण आहे. आणि काय झालं मग निवद वगैरे करून मी सकाळीच ठेवलेला, आणि मग रानामध्ये कडवाळ खुरपायला आलं होतं. मग पाऊस पडल्यावरती नंतर खुरपायला येणार नाही, आणि कडवाळाला औषध मारून ते काही तण जळत नाही, आणि औषध म्हणजे चालत नाही असं आहे, ऐकून आहे. चालत नाही कडवाळाला औषध. आणि लय वेळा केलं कडवाळा, मग औषध कधी मारलं नाही, असं खुरपूनच घेतलं बायकांकडनं. मग थोडं असल्यामुळं आम्ही काय केलं, घरच्या घरी ज्ञान आमच्या आत्याबाईंनी खुरपून घेतलं, आणि निवद वगैरे सगळं करून ठेवलेलं मी. आणि आम्ही दोघी गेलेलो. मग घरी कोण नव्हतं, भाऊजी एकटंच होतं. मग भाऊजींना सांगितलं होतं की मसून आल्यावरती म्हणजे त्यांच्याकडनं जाळीतला कोंबडा पकडून तुम्ही कापून निवद ते दाखवून या कापून. आणि सांगून गेलेलो आम्ही. मग आमच्या भाऊजीने काय केलं माहिती आहे का, कोंबडा म्हणून कोंबडीच धरली आणि कोंबडीच मसोबाला कापून कोंबडीच कापली. आणि आम्हाला समजलं नाही लवकर, म्हणजे आम्ही 2 वाजता आलेलो रानातनं. झाला होता शेवट झालेला त्याचा खुरपायचा, नाही तर 4 वाजेपर्यंत आम्ही खुरपायचो. आणि आलो जरा 2 तास बसलो. नंतर आपल्या कामाला सगळेजण लागल्यावरती मग भाऊजी पण गेलं भाऊजींच्या कामाला. आत्या बसल्या कोंबड्यांकडं, आणि मी आपलं स्वयंपाकाला मुलांचा अभ्यास वगैरे घ्यायला. मग कोंबड्या सोडून आत्या राखण बसते कोंबड्या बरं का. मग कधीतरी गरज पडल्यावरती मी असते माझ्याकडे. आता 4-5 दिवस झालं बसले कोंबड्यांना. आज शेवटचा दिवस आहे माझा. नंतर मग आत्याच असणार आहे, म्हणजे काहीतरी असं अडचण आल्यावरतीच बसते मी, नाही तर मला बाकीची कामं असतात. आणि मग आत्यांना माहीत होतं आत्या कोंबड्याकडे असते ते. मग आत्यांना माहीत होतं की 2च कोंबडं राहिलं होतं, बाकीचं विकलं होतं. आणि बाकीचं विकल्यावरती 2 राहिल्यावरती एक मसोबाला कापायचा होता आणि एक घरी ठेवायचा होता असा. मग आत्या कोंबडा सोडायला गेल्या, बघते जाळीत तर काय 2 कोंबड्या येतं. मग समजलं ना कोंबड्याच्या जागी कोंबडीच कापली म्हणून. मग आत्या आल्या ओरडत कालवा करत. मग भाऊजी आपलं गपचूप बसलं, काय बोललं नाही. काय बोललं नाही म्हणजे आत्या पण ग बसल्या. अजून काय बोलायला गेलं तर मग भाऊजी रागाला गेल्यावरती मग घर डोक्यावरती घेते, म्हणून कोणी जास्त काय बोललं नाही. मग मम्मी पप्पाला पण समजलं होतं, म्हणजे कोंबडा नाही कापलाय खरा आहे कोंबडा म्हणून, पण कोंबडा नव्हता तो. पण आता म्हणायचं कसं म्हणून त्यांनी पण काय बोलले नाही ते. आणि जे कापणार होतं त्यांना पण समजलं होतं, पण आता मालकांनी धरून दिल्या म्हणल्यावर ते पण काय बोलले नाही ते. मग ज्यावेळेस आम्हाला समजलं मग त्या आम्हाला बोलल्या. मग मी डायरेक्ट फोन करून विचारलं की तुम्ही कोंबड्याच्या जागी कोंबडीच खाल्ली काय म्हणून. मग सगळे हसायला लागले, हसून पोटात दुखायला लागलं. आणि समजलं. मग दिवस मावळायला म्हणजे संध्याकाळला अजून 3-4 तास होतं, म्हणजे 5 वाजले होते. 5-6च्या आधी मग आम्ही काय केलं, नंतर फिरून मी निवद केला. आणि त्या माणसांना बोलवून, कापणार आहेत ना काका मामा काय ते, त्यांना बोलवून घेतलं. आणि नंतर मग कोंबडा डबल कापला आणि मग तो अजून मम्मी पप्पाकडे दिला. म्हणजे आम्ही खात नाही म्हणून मम्मी पप्पाकडे दिला. त्यांनी शिजवून काय म्हणतात निवद वगैरे बनवून त्यांनी आणून दिला आमच्याकडे इकडं. आणि असा होता बघा आमचा आजचा व्हिडिओ. खरंच म्हणजे मी कोंबड्याला राखण बसली होती, त्याच्यामुळं माझ्या लक्षात आलं एकदम अचानक. आणि अचानक लक्षात आल्यावरती म्हणलं चला तर आज एक व्हिडिओ बनवूनच घ्यावं त्याच्या. म्हणजे असं होतं, चुकून होतं बरं का माणसाला, माणूस काय मुद्दाम करत नसते. आणि मग काय बसले. आणि काय होतं, कोंबड्यांना पकड नव्हती बरं का, म्हणजे एकमेकांना असं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोंडून असल्यावरती अंडी पण ते घालत नव्हत्या.
आणि असं मग भांडणं म्हणजे हे बघा इकडं करणांचं बघा हे जिथं जाईल तिथं येते ते उठ चंद्रा म्हणते ह्याला. हे चंद्र असल्यावर लय महाग जातं बोकड म्हणते ही दुसरी तिसरी बार आहे. ह्याच्या अगोदर पण एक विकले बरं का, पण असं काही झालं नाही. ही कशासाठी आली ती इथं आम्ही बसलो ह्यांना माहिती आहे. म्हणजे बाटलीने आम्ही असं बसलो ना, बाटलीने यांना दूध पाजावं लागतं. एका शेळीला 3-3 4-4 होतात. मग त्यांना काय दूध पुरत नाही. त्यांच्या आई त्यांना जवळ पण येऊन देत नाही. आणि ह्यानं काय केलं माहिती आहे का, ह्यानं पाय मोडून घेतलाय दावणीत. असं मुरगासात नाचतंय दावणीत मुरगास टाकल्यावरती आणि पाय मोडून घेतला. ह्याला प्लास्टर केलाय पाय. दुधासाठी आले ते आमच्यापाशी. जिथं आम्ही जाईल तिथं त्यांचं असतेच, येते ती मागं आणि चालला होता आपला विषय पक्कांचा. उन्हाळ्याच्या दिवसात पक त्यांची म्हणजे अशी भांडणं करते, केस खाली रेहणं. पक खाऊन टाकली होती आणि असं असतं कोंबड्यांची. जास्त कोंबड्या असलं की भांडणं असतात सारखी. माणसांची भांडणं असते म्हणल्यावर कोंबड्यांची काय आणि कुत्र्यांची काय, गुरांची सुद्धा असते गाय म्हशींची. चला तर जाऊ दे मग. आजचा व्हिडिओ कसा होता नक्कीच कमेंटमध्ये सांगा. लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.